हो, वेलकम टू जयपूर। क्या बात है यार, एक नंबर एक नंबर। जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत संपूर्ण मार्बल मार्बल मार्बल। तर या पक्षाला गाडी हिट झाली। बापरे, बघू बिचार ग, बघू। आणि तर ओ रे माझ्या बाब्या, त्याला 4 व्हीलर गाडी हिट झाली। पाहिजे पाणी? नकोय पाणी, नकोय। अरे काय करत नाही तुला। तर आपल्यामुळे आज एक जीव वाचला आणि एका दुसऱ्याच्या चुकीमुळे एक जीव गेला। आणि काय हे सुंदर, मला आहे ना राहवत नाहीये। म्हणजे हे आपल्याला आयुष्यात कधी मुंबईत पाहायला मिळत नाही। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर सुप्रभात मंडळी, सगळ्यांना जय श्री कृष्ण। आणि आता आम्ही आहोत नाथद्वारा श्रीनाथजी मंदिर टेम्पल येथे। तर आता आम्ही चाललो दर्शनाला आणि सकाळी 6 वाजताची लगबग बघू शकता तुम्ही। असं वाटत नाहीये सकाळी 6 वाजले। सकाळचे तर्री पोहे भारी। तर सकाळी आता 6 वाजून 25 मिनिटं झालेत आणि इतकी गर्दी सकाळी दर्शनासाठी। बाकीच्यांचं दर्शन झालंय आणि सकाळी 6 वाजता दर्शन सुरू होतं आणि 5:15, 5, 5:30 वाजता लाईन लागते। तर आता बघूया आपल्याला दर्शन मिळतं का। आम्ही पण सकाळी लवकरच उठलो होतो आणि पाहू शकता मार्केट किती सकाळी सकाळी ओपन झालेलं आहे। तर आता आतमध्ये तर काय मोबाईल अलाउड नाही आहे। चल फटाफट। तर आता चप्पल आपल्याला आणि शूज जमा करावे लागतील आणि मोबाईल सुद्धा, त्याच्यानंतर दर्शन घेऊया। तर मंडळी, आपल्या श्रीनाथजींचं दर्शन मस्त असं झालं। आम्ही पोचायला आणि 2 सेकंदामध्ये दर्शन बंद व्हायला, म्हणजे किती नशीबवान आहोत। आणि ते दर्शनाचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत, तर ते मी बोर्डवर तुम्हाला दाखवतो। आणि तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 5:30 वाजता तुम्हाला मंगल दर्शनासाठी लाईन लावावी लागेल। सुंदर असं मंदिर आहे आणि गुजरातीमध्ये मंदिर नाही म्हणत, श्रीनाथजीची हवेली म्हणतात। तर ही श्रीनाथजीची हवेली आहे। तर प्रवेशद्वार पाहू शकता किती मस्त असं आहे। तर आपल्या घरी सुद्धा श्रीकृष्णाची मूर्ती आहे। तर आपण हे त्यांना शृंगार करण्यासाठी वस्त्र घेतले आणि ते पाहू शकता सकाळ सकाळ मस्त असं सुंदर सुंदर, पूर्ण असं वाटतं की सगळंच घेऊ। तर आता आपण सुद्धा वस्त्र घेतलेलं आहे, प्रसाद घेतलाय आणि आता नाश्ता करूया। आणि नाश्ता करून झाल्यावर चहा वगैरे घेऊन आता निघूया इथून। चहा, गरमागरम चहा। 1 hour later. तर इथे अशी रुस्तम गाडी पार्क केली आहे। तर चला फायनली घेतो इथून रामराम। तर आज काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळत आहे। आपण फ्लॅग लावलाय थोडेसे पॉझिटिव्ह वाइब्स येण्यासाठी आणि इथल्या गल्ल्या खूप छोट्या आहेत। तर ये बाहेर ये, चल पुढे। काल इथून पार्क करताना नाके नऊ आले होते, त्याला बाय बाय बोलूया। चलो सरजी,
मिलते अगले बार। हा इथे गाड्यांचा प्रॉब्लेम। पाहू शकता नाथद्वारा मधल्या गल्ल्या। गणपती बाप्पा मोरया, श्रीनाथ जी की जय। तर आम्ही रूम एकदम मंदिराच्या जवळ घेतला होता, त्याच्यामुळे कसं मंदिराच्या बाजूला गल्ल्या गल्ल्यात आणि इथे बरंच असं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। आणि इथे तुम्हाला जास्त गुजराती वैष्णव बांधव मिळतील सगळे, कारण हे गुजराती वैष्णव लोकांचं श्रद्धास्थान देवालय आहे आणि याला हवेली म्हणतात, हवेली। आणि समोर पाहू शकता श्री शंकर भगवानाची 350 फूट उंच अशी मूर्ती आहे। काय दिसतंय राव, एक नंबर भारी। बोलो बम बोले। तर काल आम्ही आदल्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं तर रात्रीचं आपण दर्शन घेतलं होतं या मूर्तीचं। अरे काय भव्य अवाढव्य आहे, सुंदर सुंदर। आणि ते श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे। तर चला, श्रीकृष्ण देवा येतो तुमच्या परत भेटीला। आणि आजची टोटल जर्नी आहे 352 किलोमीटर, 6-7.5 तास दाखवत आहेत। तर आता 9:30 वाजलेत आणि श्री शंकर देवा अशीच कृपादृष्टी राहू दे आमच्यावर। तर येतो पुन्हा। तर सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे नाथद्वारामध्ये श्रीनाथजीचं, आणि सुंदर अशी हवेली होती। कधी आलात या साईडला तर नक्की एकदा श्रीकृष्ण भगवानाच्या अवताराचं दर्शन करून घ्या। तर सकाळची सुरुवात मस्त अशा सुंदर रस्त्याने झालेली आपली। आणि मंडळी, राजस्थानमधून जसं जसं तुम्ही पुढे जाताना म्हणजे वरच्या पट्ट्याला, आता आपण अजमेर करत स्पीड ब्रेकर आला। आणि आता आपण अजमेर करत पुढे जाणार जयपूरला। आणि जयपूरमध्ये आपण 2 दिवस स्टे करणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे नाही राहिलो आहे जास्त दिवस, जास्त वेळ, कारण आपली स्कूटर आहे त्यामुळे राईड करायला आपला तेवढा जास्त वेळ लागतो। तर हे नाथद्वारा सुंदर असं थंडगार शहर पाहून घ्या। तर चला नाथद्वारा सिटी, पुन्हा भेटू। आवजो, गुजरातीमध्ये कसं बोलतात, आवजो म्हणजे पुन्हा येऊया आपण। आणि एकाच विजिटमध्ये सगळी शहरं एक्सप्लोर नाही करत मी कधीच, कारण दुसऱ्यांदा जेव्हा आपल्याला यायची इच्छा होते ना तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे अरे नाही माझं सगळं बघून झालंय, म्हणजे काहीतरी बघायचं राहिलंय या इच्छेने आपण पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो। नाही ते एकदाच सगळं बघितलं ना मग ती क्युरियोसिटी ती कमी होते काहीतरी पुन्हा नवीन पाहण्याची। जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत संपूर्ण मार्बल मार्बल मार्बल, क्या बात आहे। मंडळी, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की राजस्थानमध्ये मार्बल खूप आहे, तर इथे पाहू शकता संपूर्ण व्हाईट मार्बल आहे। आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण आपल्या भारत देशात जास्तीत जास्त मार्बल हा राजस्थानमधून एक्सपोर्ट होतो। आणि आपल्याला आणि मंदिराला जी बारीक नक्षीकाम करणारी जी मंडळी आहेत ना ती सुद्धा राजस्थानमध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे राजस्थानमध्ये कारागीर पण आहेत आणि हे मार्बल खूप आहेत। म्हणजे तुम्हाला समजा मोठे बंगले वगैरे बांधायचे असतील ना कुठेही गावाला तुमच्या नवीन जागेत, तर इथून मार्बल घेतलात ना तुम्हाला जास्त स्वस्त पडेल। संपूर्ण मार्बल मार्बल आणि मार्बल आहे, मोठे मोठे दगड, म्हणजे आयुष्यात आपण एवढा मार्बलचा दगड मोठा बघितला नसेल की अंगावर पडला की आपला झाला कचुंबर। मंडळी, आपल्या व्हिडिओ मार्फत सुंदर असं राजस्थानमधलं
हे शहर पाहून घ्या, इतकं सुंदर आहे आणि हवेत गारवा आहे ना, डोळे एकदम शांत वाटतात, एकदम खूप सुंदर वाटते. आणि जिकडे नजर जाईल तिकडे सफेद मार्बल, सफेद ग्रेनाइट, संपूर्ण तेच आहे. Few moments later. तर मंडळी, इथे ना काही पक्षी उडत होते, तर गाडी आली आणि एका पक्षाला हिट झाली. ते आय थिंक इथे फडफडत होतं, काय माहिती उडालं काय. अय 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 दा उचलला. तर या पक्षाला गाडी हिट झाली. बापरे, बघू बिचार ग, बघू. आणि तर ओ रे माझ्या बाब्या, त्याला 4 व्हीलर गाडी हिट झाली बिचारा. तर माझं लक्ष गेलं, मी म्हटलं जाऊ नाही, ह्याला आतमध्ये सोडायला पाहिजे. पाणी बूच मध्ये घे. पाहिजे पाणी? नकोय पाणी, नकोय. अरे काय करत नाही तुला. चल राहू दे, नकोय. ते याला सोडूया पुढे कुठेतरी. तिथे सोडलं की टायर खाली गेले आणि इथे असे अरे क्या बात आहे. कधी उडालं ते. चल काय नाही गेलं. चल काहीतरी आज आपल्याकडून चांगलं काम झालं. अजून दुसरं काहीतरी होतं ना, ते बघ, ते बघ काय आहे. अजून एक पक्षी मला दिसतंय. उचल उचल. हा, हे एक पक्षी होतं बिचारे रे. अरे देवा, 4 व्हीलर लागली बाबूला. शे देवा, तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे. ज्याने कोणी चुकी केली त्याला बरोबर देव शाप देईल. तिथे पुढे त्या दगडाच्या इथे ठेव जा. हा उचल असेल. अरे हा, खालून मान पकड. असे इथे 4-5 पक्षी बसले होते. आता त्या पक्ष्यांची पण चुकी नाही आणि त्या 4 व्हीलर वाल्याची पण चुकी नाही. चल देवा, सुखरूप जा. काय चुकी झाली असेल. एक तर वाचलं, गाडी खाली येता येता त्याला सोडलं आपण, उडालं ते नशीब. हात मिळव यालात बेटा, असा हात. हां चल, गुड जॉब. हात पुसून घे यालात, काय नाही होत. चल, बारकं पिल्लू होतं बिचारं. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा असं काय दिसलं तर तुमचा थोडासा वेळ देऊन बिचारा त्या पक्ष्या प्राण्यांची मदत करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्यामुळे आज एक जीव वाचला आणि एका दुसऱ्याच्या चुकीमुळे एक जीव गेला. तर चला, जय श्रीनाथ, जय बम बम बोले, जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरया. काय हे सुंदर, मला आहे ना राहवत नाहीये. म्हणजे हे आपल्याला आयुष्यात कधी मुंबईत पाहायला मिळत नाही.
भले तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल माईक मधून, मला कळत नाहीये तुम्हाला नीट व्हॉइस येतोय की नाही, कारण इथे इतका वारा आहे ना, गाडी स्टेबल नाही राहत आहे. हे पाहू शकता कसं फडफडतंय आणि खूप मजा येते मित्रांनो. आयुष्य दिलेलं आहे 365 दिवसांमध्ये, स्वतःसाठी 20 ते 25 दिवस काढा आणि मस्त असं दर महिन्याला 2-4 दिवस तरी चांगल्या नवीन ठिकाणी फिरा, जिथे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळेल. तरच या जीवनामध्ये आपण जो जन्म घेतला आहे ते सार्थकी होईल आणि आपलं नॉलेजसुद्धा वाढेल. कुठे काय चालीरीती परंपरा ज्या आपण इंटरनेट सोशल मीडियावर बघतो त्या आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळतील. तर आजच्या राईडमध्ये मी काही पळवत नाही आहे. हे सुंदर नजारे इतके आहेत ना यार, मी 60-70-80च्या मध्येच आरामात चालवतोय आणि जसं जसं चाललो आहे तसा गारवा वाढत चालला आहे. आणि आपल्या या 3 दिवसाच्या जर्नीमध्ये मुंबई ते वडोदरा ते नाथद्वारा आणि नाथद्वारा ते जयपूर अजून मी ड्रोन शॉट घेतलेला नाही आहे. बघू, जब ऊपर वाले ने लिखा होगा वो चीज़ तभी होने वाली है. यार काय दिसतंय यार. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ना तर माझा एक सुद्धा ब्लॉग तुम्ही स्किप नाही करणार, कारण मी निसर्ग वेडा आहे, मी सह्य भटका आहे, मी डोंगर भटका आहे, मी म्युझिक लवर आहे, मी बरंच काही आहे, मी ऑलराऊंडर आहे. आणि तुम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहात की तुम्ही तुमच्या भावाचं चॅनल सबस्क्राईब करून इतके मोठे मोठे ब्लॉग्स बघायला तुमचा वेळ खर्ची घालताय. काही कमेंट करतात की ही वायफळ बडबड आहे, पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यात ठेवलंय काय? फक्त सिरियसनेसच आहे का, की फक्त लिमिटेड पिरियडसाठी स्वतःचं मनोरंजन करायचं आणि वेळ मारून न्यायची? असं तर नाही ना. इतकी करोडो लोकसंख्येची जनता आहे आणि प्रत्येकाला कसलं ना कसलं दुःख आहे. जर मी मोठे व्हिडिओ बघून 600 किलोमीटरच्या राईडमध्ये तुम्ही 15 मिनिटाचे व्हिडिओ कसे बनवू शकता? मला हा प्रश्न पडतो. इतकं जग सुंदर आहे आणि ते काय यार, म्हणजे मी नाही करू शकत ते, आणि माझी ही बडबड कधीच नाही कमी होणार. जे मला सुंदर दिसेल, छान वाटेल त्याबद्दल मी बोलणार, जे चुकीचं आहे त्याबद्दल बोलणार आणि बाकी घुमते राहू. हे जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्याला आपल्या संपूर्ण या दोन्ही डोळ्यांनी पाहून घ्यायचं आहे. तर राजस्थानमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मस्त असं नवीन डांबर टाकण्याचं काम सुरू आहे आणि अगदी जोरात सुरू आहे. पाहू शकता समोर आता हा डांबर संपला आहे आणि इथे एवढं हे वाईट का दिसतं माहीत आहे? हे सगळं ग्रेनाइट आणि ह्याची जी सगळी धूळ माती आहे ना, आपल्या कोकण साईडला कसं किंवा इतर ठिकाणी चॉकलेटी जास्त असतं, म्हणजे असा भाग. इथे सफेद तुम्हाला जास्त दिसेल. आणि इथे पाहण्यासारखं खूप आहे राजस्थानमध्ये, पण आपण राजस्थान प्रॉपर आता एक्सप्लोर नाही करणार आहोत. आपण जयपूरचा विचार आहे आपला. तर पाहू शकता कसा डोंगर कट केला आहे. असं बघूनच भीती वाटते त्याच्याकडे, कधी काही पडेल असं वाटतं. 1 hour later. तर मंडळी सकाळी 9:30 वाजता निघालो होतो आम्ही आणि आता वाजले 2. तर 1:30 वाजल्यापासून हॉटेल शोधतोय पण्या अजमेर हायवेला. जसं हवं तसं काय भेटलं नाही. तर आता सकाळपासून 4.5 तास नॉनस्टॉप आपण चालवलं आहे आणि टोटल 245 किलोमीटर आम्ही दोघांनी कंटिन्यू राईड केली आहे. फक्त 10-15 मिनटं जिथे पेट्रोल भरलं होतं तिकडे फक्त थांबलो होतो, फ्रेशअप झालो. आणि आता इथून जयपूर आहे 116 किलोमीटर. तर 1.5-2 तासामध्ये पोचून जाऊ जयपूरला. आणि जयपूर पोचल्यानंतर फटाफट सगळं संध्याकाळचं एक्सप्लोर करायचं आपल्याला. आणि आता जबरदस्त भूक लागले. सकाळी नाथद्वारामध्ये आपण फक्त कांदे पोहे खाल्ले होते. त्या कांदे पोह्यावर आणि चहा आणि खिचडीवर आपण 250 किलोमीटर राईड केलेली आहे. तर आता जेवल्यानंतर पुढची राईड कंटिन्यू करूया. तर बघूया इथे काय काय आपल्याला छान छान जेवायला मिळतं. तर गुजरातला आल्यापासून विचार करत होतो की इथलं काहीतरी लोकल म्हणजे ट्रेडिशनल. आय नो
पण जेव्हापासून गुजरातमध्ये एंटर केलं ना तेव्हापासून ते ऐकलं होतं की दाल बाटी खायचं आहे. आणि राजस्थानमध्ये सुद्धा प्रत्येक हॉटेलमध्ये ते होतं. पण आता ते खाऊन कसं लागेल ह्याचा विचार बऱ्याच वेळा आला. तर आता फायनली अजमेरमध्ये आपण मागवलं दाल बाटी आणि दिसायला तर एकदम छान दिसतंय. आता त्याची चव कशी आहे ती बघूया. तर ही आहे दाल बाटी. ही दाल आणि याला भाटी बोलतात. तर गरम गरम आहे. तर आता हिला माहिती आहे वाटतं कसं खातात. मी त्यांना विचारलं कसं खायचं तर ते म्हणाले की हे असं ब्रेक करायचं हे असं ठेवायचं आता एकदा मी ट्राय करून बघतो हा चुरा करून कसं खातात. ही आहे भाजी. एकदम असं रव्यासारखं आहे. ह्याच्यात जर साखर टाकली ना तर रव्याचा केक वाटेल. असं टेक्स्चर बघा ना एकदम तसं दिसतंय. तर ह्याच्यावर चुरा केलेला आहे आणि आपण गावठी पद्धतीने खातो. हे असं वाटी बिटीत घेऊन नाही खात पण असं पसरवायचं एकदम. मिक्स करायचं असतं. झाली आपली दाल बाटी. आता डिफरंट म्हणजे आपण डाळ भात कसं खातो तसं डाळसोबत एक कडक कडक चुरम लागतं. मस्त इकडचं ट्रेडिशनल आपण ट्राय केलं. आणि नॉर्मल पनीर पराठा दुसरा मागवला आहे. बघू शकतो. चला आता जेवूया. जेवल्यानंतर 2 तासाचा पुढचा प्रवास आहे तो करूया. तर मस्त असं जेवण झालं आहे. हॅलो चाचा, चलो जय श्रीराम. तर आता इथून 116 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि मस्त रस्ता तर बघा नॅशनल हायवे 58. तर आता 2 तासात पोहोचू असं म्हणतोय. बघूया. आणि इथल्या हॉटेलची पण आता संरचना आहे ना अशी असणार आहे. हे बघा पूर्ण असं महल टाईपमध्ये. स्वाद दी ढाणी. तर मंडळी आता 5:15 वाजलेत आणि टोटल किलोमीटर आपलं 349 म्हणजे 350 किलोमीटर झालं आहे. आणि जयपूरच्या फक्त आता आपण एक 13 किलोमीटर मागे आहोत. म्हणजे आपण जयपूरमध्येच आहोत. तर एवढ्या 1000 ते 1200 किलोमीटरच्या जर्नीमध्ये पहिला मला असं वाटतं की आपण सिग्नलला थांबलो आहोत जयपूरमध्ये. वेलकम टू जयपूर. तर फायनली आपण मुंबई ते जयपूर असा प्रवास कंप्लीट केलेला आहे. क्या बात है भाई. ऑन सुझुकी बर्गमॅन 125 विथ पिलियन. जबरदस्त. तर ही संपूर्ण आहे जयपूर सिटी. आणि या ब्लॉगमध्ये कमी दाखवू तुम्हाला आणि पुढच्या येणाऱ्या 1-2 ब्लॉगमध्ये, कारण आपण 2 दिवस आहोत जयपूरमध्ये. तर पुढच्या 1-2 ब्लॉगमध्ये जयपूरमधली पर्यटन स्थळं मी दाखवेन. तर नक्की आपल्या चॅनलला स्टे ट्यून राहा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हॅलो, एक युरोपियन आहे त्याच्याशी बोलूया. हॅलो हॅलो, हाउ आर यू? फाईन. हो, वेलकम टू जयपूर. क्या बात है यार. एक नंबर. काय व्ह्यू भेटला आपल्याला. अजमेरी गेट. आणि बाबा इथे बाईक वगैरे जबरदस्त आहे एकदम भन्नाट.
मंडळी जयपूर जयपूर. आणि इथे युरोपियन लोक खूप आहेत, बघितली मी बरीचशी. इथे सुद्धा हे केनियावाले कसे असतात तसे आहेत. कधी मुंबईमध्ये गाडी चालवायला भीती नव्हती वाटली, पण इथे वाटते. आईला कोण थांबतच नाही, झपाझप झपाझप, सिग्नल नाही. एक इथून घुसतोय, एक तिकडून घुसतोय. आणि संपूर्ण कन्स्ट्रक्शन बघू शकता, एक सिमिलर कलरमध्येच आहे. पिंक सिटी, दिस इज पिंक सिटी, जयपूर पिंक सिटी. तर मंडळी फायनली 7 ते 7.5 तासाच्या प्रवासानंतर संध्याकाळी 5 वाजता 5-5:30च्या दरम्यान आम्ही जयपूरमध्ये पोहोचलो आणि सकाळी 9:30 वाजता निघालो होतो. तर एकंदरीत प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि राजस्थानमधला हा दाखवलेला रस्ता ना आत्तापर्यंतच्या माझ्या रायडिंग जर्नीमधला एक नंबर ऑसम रस्ता होता. म्हणजे या रस्त्याला मी कधीच नाही विसरू शकत. आणि इतकं सुंदर राजस्थान, क्या बात आहे. म्हणजे पोल्युशन असं नाहीच आणि सगळीकडे क्लिस्टर अँड क्लिअर, म्हणजे आणि हवामानात जी शुद्धता म्हणतात ना ती जबरदस्त होती आणि खूप आवडली आपल्याला. आणि आता आम्ही जयपूरमध्ये पोहोचलोय आणि जयपूरमध्ये आहे ना पोहोचल्यानंतर इतकी ट्रॅफिक आणि सिटीमध्ये मिळाली. आणि जयपूरमध्ये पोहोचल्यानंतर पहिला तर माझा विचार होता की जयपूर स्टेशन जवळ म्हणजे रेल्वे स्टेशन जवळ रूम नाही घ्यायची, तिकडे स्वस्त रूम तुम्हाला मिळतील. परंतु जी बघण्याची लोकेशन्स आहेत ना तर तिकडून एक 5 ते 8 किलोमीटरच्या दरम्यान आहेत. 10 किलोमीटर पण तुम्ही पकडू शकता. आणि तिथून रोजचा जाण्या येण्याचा प्रवास त्या ट्रॅफिक मधून इतका हेक्टिक होतो ना, आणि रात्री येताना सुद्धा जबरदस्त अशी थंडी असते. त्याच्यामुळे विचार केला की जवळपासच कुठेतरी आपण स्टे घेऊ, जिथून सगळे लोकेशन आपल्याला 1-2 किलोमीटरच्या अंतरावर असतील. तर आम्ही जलमहल येथे बेसिक रूम बघितला. तो आम्हाला आय थिंक 700 रुपयाला पडला पर नाईट. तर 3 दिवसाचं बुकिंग केलं होतं त्या रूम मध्ये. दिसायला बाहेरून बिल्डिंग छान होती, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. परंतु आतमधून रूम इतका म्हणजे डिससॅटिस्फॅक्टरी होता, तो मला अजिबात आवडला नाही. आणि एसीचा आवाज इतका भयंकर होता ना, म्हणजे अक्षरशः तुम्ही चालू केलं की घाबरून जाणार असा होता. तर आम्ही पोहोचल्यानंतर 1 ते 1.5 तास आम्हाला रूम शोधण्यामध्ये गेला. त्याच्यानंतर इतके थकलो होतो की डायरेक्ट आंघोळ वगैरे करून आम्ही जलमहल पाहायला गेलो. आणि ते सगळं तुम्हाला उद्याच्या फ्रेश व्लॉग मध्ये बघायला मिळणारच आहे. तर ही जयपूरची सिरीज नक्की तुम्ही पूर्ण बघा. आणि जसंच आपल्या मोटो ब्लॉगिंगला प्रेम दिलेत तुम्ही, तसेच आपल्या या येणाऱ्या 1-2 जयपूरच्या व्लॉगला सुद्धा नक्की प्रेम द्या. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये जयपूरमध्ये कुठे कुठे कसे कसे आम्ही फिरलेलो आहोत आणि आम्ही काय काय पाहिलंय, तर ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ सुद्धा बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर घेऊया तुमचा राम राम आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.